नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. खरं म्हणजे विधिमंडळाचं अधिवेशन मी अनेकदा कव्हर केलंय, पण आज मी विधिमंडळाच्या अशा अधिवेशनामध्ये आहे की जे अधिवेशन मुलखा वेगळं आहे. या अधिवेशनामध्ये हाणामारी नाही, गदारोळ नाही, वेलमध्ये येऊन गोंधळ करणं नाही. या अधिवेशनामध्ये होती फक्त चर्चा आणि आपल्याला बदलायचं आहे महाराष्ट्र बदलायचा असेल तर तो कसा बदलायचा या अनुषंगाने असणारी चर्चा. इनच्या मंत्रिमंडळाचं अधिवेशन मुंबईमध्ये नुकतंच संपतंय आत्ता, आणि ते संपल्यानंतर या सगळ्या आमदारांना, मंत्र्यांना घेऊन मी मुद्दाम चर्चा करतोय की खरंच इनचं मंत्रिमंडळ ही मुळामध्ये काय कल्पना होती. इन हाच खरं म्हणजे एक अभिनव असा प्रयोग आहे, आणि त्याच्यातून एक आणखी वेगळी कल्पना पुढे आली, ते म्हणजे इनचं मंत्रिमंडळ. पालकमंत्री असतील, वेगवेगळ्या खात्यांचे मंत्री असतील, आणि या सगळ्यांनी एक अधिवेशन इथं केलं. ते जे अधिवेशन आहे, अभिजित पवार यांच्या संकल्पनेतनं या अधिवेशनाची कल्पना पुढे आली. आणि मगाशी म्हणजे अरुण गुजराती मला बाहेर सांगत होते की मी इतकी वर्ष इतक्या मुलांशी बोलतोय, पण एवढ्या तयारीची मुलं मी अजिबात बघितली नाहीत. एवढ्या तयारीची ही मुलं, त्यांनी ज्या प्रकारचे प्रश्न विचारले, ज्या प्रकारचे प्रस्ताव मांडले, ज्या प्रकारे ते बोलले, यातनं लक्षात आलं की खरंच या मुलांना एक नवा महाराष्ट्र घडवायचा आहे, आणि नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी ही मुलं सज्ज झालेली आहेत. साक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथं आले होते, आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलताना आमचा इनचा मुख्यमंत्री जो आहे तो ज्या आत्मविश्वासानं बोलत होता की क्षणभर असं वाटलं की अरे खरंच ही मुलं जर गेली विधिमंडळामध्ये तर कदाचित राजकारण खूपच चांगलं होईल, खूप सकारात्मक होईल. इनच्या मंत्र्यांचं हे अधिवेशन इथं आता संपतं आहे मुंबईमध्ये. ही सगळी मुलं जी आहेत ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेली ही मुलं, आणि सगळेजण ज्या प्रकारे बोलत होते, वेगवेगळ्या विषयांबद्दल बोलत होते. प्रत्येकाला एक खातं दिलेलं आहे, एक मंत्रिपद दिलेलं आहे, आणि त्या मंत्रिपदाच्या अनुषंगानं महाराष्ट्र बदलायचा असेल तर काय काय करता येणं शक्य आहे, या सगळ्या पद्धतीने ही मुलं खूप छान मांडणी करत होती. आणि मुलं आहेत, मुली आहेत, ग्रामीण भागातली आहेत, शहरातली सुद्धा आहेत. आणि मगाशी मी ज्याप्रमाणे उल्लेख केला की संदीप पालवे हा मुख्यमंत्री आहे इनचा, आणि मगाशी मी ज्याप्रमाणे म्हटलं की इनच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारची भूमिका मांडली, एक म्हणजे आपण असं बघतो की मुळामध्ये राजकारणामध्ये लोक आपल्याकडे येतात, पण राजकारणाचं प्रशिक्षण देणारी कुठलीही यंत्रणा किंवा व्यवस्था नाही आहे. म्हणजे राजकीय कार्यकर्त्यांना सुद्धा खरंच आपण राजकारण कसं करायचं, आपण सकारात्मक राजकारण कसं करायचं, देश कसा बदलायचा. आपण असं म्हणत असतो की देश बदलला पाहिजे, राज्य बदललं पाहिजे, पण राज्य बदलण्यासाठी, देश बदलण्यासाठी मुळामध्ये करायचं काय हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो. अशा वेळी लोकशाहीचा अर्थ काय, लोकशाहीचा आशय काय, आणि भारताच्या राज्यघटनेचा अर्थ काय, हे सांगण्याचा प्रयत्न या सगळ्या मुलांनी केला. आणि त्यांच्यासोबत बाकीचे ज्येष्ठ सुद्धा सांगत होते की संविधानिक नैतिकता म्हणजे काय, संविधान म्हणजे काय. राज्यपाल होते चंद्रशेखर धर्माधिकारी, आणि धर्माधिकारी ज्या पद्धतीनं राज्यपाल म्हणून सांगत होते की तुम्हाला करावं लागेल राष्ट्रकारण, केवळ राजकारण करून चालणार नाही, या पद्धतीने सगळी मुलं भूमिका मांडत होते. आणि मगाशी मी उल्लेख केला संदीप पालवेंचा. संदीप, अभिनंदन. इनचं मुख्यमंत्रीपद तुमच्याकडे आलं, आणि त्यानंतर आपला संवाद सुरू आहे. पण मी तुमच्यातली ग्रोथ बघतोय. म्हणजे सुरुवातीला जेव्हा संदीप पालवे मुख्यमंत्री मला भेटले तो दिवस मला आठवतो, आणि आज संदीप पालवे साक्षात मुख्यमंत्र्यांशी संवाद करत होते. ज्या खेळकरपणे, ज्या सहजपणे तुम्ही मुख्यमंत्र्यांना बोलतं केलं, हा आत्मविश्वास आलेला आहे की आपण काहीतरी करू शकतो. नेतृत्व विकास हा मुख्य हेतू आहे या सगळ्या कार्यक्रमाचा. पण खरंच मुख्यमंत्री झालो आपण, त्यानंतर नक्की काय वाटलं? म्हणजे जसं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की मुख्यमंत्री झाल्यावर काय वाटतं, म्हणजे मारुतीच्या बेंबीत जर एखाद्याने हात घातला तर तो बाहेर येऊन सांगतो कसं वाटलं, बरं वाटलं, तर म्हणतो तू पण घालून बघ ना जरा. दुसऱ्याने जर घातला तर त्याच्या बोटाला काहीतरी लागतो, तो बाहेर येतो, विचारतो काय झालं रे, काय नाही, विंचू होता. म्हणजे ते म्हटलं की मुख्यमंत्री बनणं मुख्यमंत्री पद म्हणजे मारुतीच्या बेंबीतला विंचू आहे, तो चावला वगैरे, हे सगळं ठीक आहे, मुख्यमंत्री म्हणाले. पण मुळामध्ये हे पद एवढं अवघड आहे असं का वाटलं? सर, अख्ख्या महाराष्ट्राचा जर विचार केला, आज आपला शेतकरी आज दुष्काळग्रस्त भाग आहे. आपला शेतकरी आत्महत्या करतोय. मुंबईसारख्या शहरामध्ये आज झोपडपट्टीसारखी जे काही लोक राहतात झोपडपट्टीमध्ये, ते आज नव्या घरांची स्वप्न बघतायत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना खूप काही प्रेशर असतं, कारण की सरकारच्या बाहेर राहून खूप टीका करणं सोपं असतं, पण जेव्हा त्या पदावर येतं तेव्हाच कळतं नक्की खरं कामकाज काय. पदावर आल्यानंतर कळतं की काय आहे. पण मुळामध्ये हे सगळं बदललं पाहिजे, यासाठी सगळेजण काम करतायत. मला वाटतं तुला उत्कृष्ट संसदपटू असा पुरस्कार मिळाला. असं म्हटलं जातं की त्या संसदपटूंची परंपरा लयात जाते की काय, अशी शंका कायम व्यक्त केली जाते. पण तुला मात्र हा पुरस्कार मिळाला. का मिळाला असेल हा पुरस्कार, काय वाटतं? कारण की सर, मी
जेव्हा मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा जेव्हा मागच्या वर्षी इन मिनिस्ट्रीचा प्रोग्राम झाला होता तेव्हा अभिजित पवार सरांनी एक मंत्र सांगितला होता की तुम्ही बदला देश बदलेल. त्याचनुसार आम्ही देश बदलण्यासाठी एक शपथ घेतली आणि यवतमाळ पासूनच तशी सुरुवात केली आणि पूर्ण विदर्भामध्ये एकही आत्महत्या होणार नाही असा ईनच्या पूर्ण येणं संकल्पना आम्ही एक शपथ घेतली आणि त्या दिवसपासून आम्ही ईनचं ॲग्री मिनिस्ट्रीचं एक काम सुरू केलं आणि तेव्हापासून एक शपथचा मार्ग घेऊन आम्ही त्या कामाला लागलो आणि आज आम्ही सांगतो की एक विद्यार्थी एक कुटुंब अशी एक चळवळ आम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये राबवलेली आहे. त्यानंतर शेतकरी हा शाश्वत शेतीला धरून तो स्वयंपूर्ण झाला पाहिजे आणि अशा विविध योजना आम्ही शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचली. ईन आणि सकाळ हे पहिल्यांदाच शेतकऱ्याच्या डायरेक्ट बांधावर पोहोचलं. त्यांना विविध योजनांविषयी माहिती सांगितली. तसेच रासायनिक शेती न करता समृद्धीचा मार्ग वापरून आपण सर्व प्रकारची शेती करून सुद्धा आपण एक प्रकारची उन्नती ज्यामध्ये जास्त तयार करू शकतो. तसेच नवीन तंत्रज्ञान शेडनेट असो, पॉलिहाऊस असो, मल्टीक्रॉपिंग सिस्टीम असो, विविध सरकारी योजनांचा लाभ घेऊन आपण कमी क्षेत्रामध्ये सुद्धा जास्त उत्पन्न घेणार आहे. असा याबद्दल आत्मविश्वास आम्ही शेतकऱ्यामध्ये निर्माण केला. जागोजागी चर्चासत्रे भरवले. त्यामध्ये महिला खूपच बचत महत्त्वाचा गट मुद्दा आहे. ज्या पद्धतीने ही मुलं बोलतायत की केवळ देश बदलला पाहिजे अशा प्रकारची भाषणं ही मुलं करत नाहीयेत. त्यांना माहिती आहे की देश बदलायचा असेल तर प्रॉब्लेम्स काय आहेत, सोल्युशन्स काय आहेत आणि त्या उत्तरांच्या दिशेनं जायचं तर काय करायला पाहिजे ही सगळी मांडणी मुलं करतायत. आणि मुख्य म्हणजे मी जे मगाशी म्हणालो, हे जे अधिवेशन होतं ते अगदी अधिवेशनासारखं अधिवेशन होतं. म्हणजे अन्य कोणी चुकून इथे आत आलं असतं त्याला असं वाटलं असतं की अगदी खरंच अधिवेशन सुरू आहे. इथे उपसभापती बसलेले आहेत ज्यांनी हा सगळा डोलारा बराच काळ सांभाळला, ते पण इथे आहेत. उपसभापती म्हणून कारभार करताना एकूण सभापतीचं कामकाज किंवा काय 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 वाटलं? उपसभापती म्हणून या चेअरवर जेव्हा बसलो तेव्हा असं कळलं की आपल्याला फक्त रिस्पॉन्सिबिलिटी दिली जातात, पण ती रिस्पॉन्सिबिलिटीच्या मागं खूप सारे हक्क असतात. आणि जेव्हा आपण खरं अधिवेशन बघतो यामध्ये खूप गदारोळ चालतो, सर्वजण एकमेकांशी विरोधात बोलत असतात. पण कालचा दिवस जो होता पहिला, त्याच्यामध्ये आमच्या अधिवेशनामध्ये कोणताही विरोधी पक्ष नेता वगैरे असं काही नव्हतं. त्याला आम्ही वेगळा विचार करणारा नेता म्हणून स्थापन करून इथे आज विराजमान केलेला आहे. त्यामुळे सर्व सहमत होऊन इथे कामकाज करत आहेत. त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. सर्वांच्या सहमतीचं राजकारण जरी असलं तरी सुद्धा विरोधी बाकांची एक खास जागा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना सादर करताना शेवटी एक भाषण केलं होतं. त्या भाषणात ते असं म्हणाले होते, लोकशाहीचे जे आधारस्तंभ आहे त्यातला पहिला आधारस्तंभ आहे विरोधक. विरोधकाशिवाय लोकशाहीचं अस्तित्व अशक्य आहे. विरोधक आता आलेले आहेत, वेगळ्या विचारांचे नेते अशी त्यांची ओळख करून दिलेली आहे. गणेश दुधे मला वाटतं, गणेश दुधे विरोधक म्हणून काम करताना, कारण खरं म्हणजे सगळं बरं चाललंय, सगळ्यांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे, मग विरोधकांची गरज काय? सर, राजकारण म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारची आश्वासनं आली, परंतु फक्त या ठिकाणी अधिवेशनांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आश्वासनं दिली जातात, परंतु ज्यावेळेस ते प्रत्यक्षपणे काम करतात त्यावेळेस ते कामाची पूर्णपणे ते इम्प्लिमेंटेशन पूर्ण होते का, तर पूर्ण म्हणजे त्याची पूर्ण चतुश्रुती कशी आहे की त्या कामाबरोबर ते कायद्यामध्ये ते बसतात का, तर हे पूर्ण जे आहे ते पूर्ण कायद्यामध्ये बसवणं हे विरोधी पक्षाचं काम असतं. किंवा त्या कामाची दखल घेणं किंवा ते काम खरं ॲक्च्युअलमध्ये की हे फक्त आश्वासन न राहता त्याचं पूर्णपणे प्रत्यक्षपणे इम्प्लिमेंटेशन व्हावं हे विरोधी पक्षाचं काम असतं. आणि आमच्या इन मिनिस्ट्रीमध्ये तर म्हणजे विरोधी पक्षांना फक्त अडवणूक करणे हा उद्देश नसून की आत्ताच सभापतींनी आपल्याला सांगितलं की ते विरोधी पक्ष नसून एकत्रपणे म्हणजे सहपक्ष असं म्हणून या भूमिकेतून आम्ही काम करतोय. विरोधक काय, सत्ताधारी काय, सगळ्यांचं मूलतः काम एकच आहे, ट्रान्सफॉर्मेशन. आपल्याला बदल करायचा आहे. डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन, सकाळ माध्यम समूह यांनी पुढाकार घेतला. मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे अभिजित पवारांना असं वाटलं की जर काही बदल करायचा असेल तर मुलांनाच सोबत घेतलं पाहिजे, मुलंच हा बदल करू शकतात. सकाळ माध्यम समूहाचे संपादक श्रीराम पवार आत्ता आपल्यासोबत आहेत. 2 दिवस हा सगळा घाट जो काही घातला होता तो आपण बघतोय आणि आता समारोप झालेला आहे. 2 दिवसांमध्ये या सगळ्या प्रकल्पाकडे बघताना, त्याची तयारी करत असताना, होत असताना कसं बघताय? 2 दिवसातला अधिवेशनाचा अनुभव अतिशय सुंदर, उत्तम, आणखीन पुढच्या पिढीविषयी आशा उंचावणार असा आहे. त्याच्यामध्ये काही अजिबात शंका नाही. या मुलांच्या म्हणजे या ईनच्या सुरुवातीच्यापासून म्हणजे मागची 3 वर्ष सातत्यानं जो प्रगतीचा आलेख आहे त्याचा मी साक्षीदार आहे. त्याच्या स्थापनेपासून आजपर्यंत यांचं मंत्रिमंडळ स्थापन झालं त्या दिवशीची ही मुलं आणि आज अधिवेशनात उत्तर देणारे मंत्री आणि किंवा प्रश्न विचारणारे पालकमंत्री हे बघितल्यानंतर निश्चितपणे त्यांच्यात प्रचंड प्रगती झाली आहे.
हे अधिवेशन संपल्यानंतर अरुणभाईंशी बोलत होतो, जे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. अरुणभाई खया विधानसभेचे अध्यक्ष होते, अनेक मंत्रिपदं त्यांनी सांभाळली. ते असं म्हणत होते की ही मुलं उत्तम तर आहेतच, पण यांना असंच विधानसभेत नेलं तर ते उत्तम उत्तर देऊ शकतील, कदाचित सध्याच्या मंत्र्यांपेक्षा अधिक चांगली उत्तर देऊ शकतील. मला वाटतं याच्यापेक्षा वेगळी पोचपावती काय. मी 2 दिवस जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा या सभागृहात बसलो आणि लक्षात असं आलं की पाणी असेल, शिक्षण असेल किंवा युवा धोरण असेल, हे जे काही 3-4 महत्त्वाचे विषय आहेत याच्यावर या मुलांनी खूप अभ्यास केला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्या आहेत, तज्ज्ञांशी बोलले आहेत आणि त्याच्यातून काही एक निश्चित असं त्यांचं परसेप्शन तयार झालं आहे. हे परिपूर्ण आहे का, तर त्याच्यामध्ये निश्चितपणे काही त्रुटी आहेत, त्याच्यामध्ये सुधारणाला नक्की वाव आहे. पण ज्या लेवलला ते गेलेले आहेत ते निश्चितपणे अभिनंदनीय आहे. आणि खऱ्या अर्थानं पाण्याचा प्रश्न असेल किंवा काय झोपडपट्ट्यांचा प्रश्न असेल, याच्यावर आपली एक भूमिका ही मुलं घेत आहेत, ते मला वाटतं की अधिक महत्त्वाचं आहे. आणि ज्या परिवर्तनाचा विचार आपण सकाळच्या माध्यमातून सातत्यानं मांडतो, सकाळ मीडिया ग्रुप म्हणून, अल्टिमेटली ही इंच मंत्रिमंडळ काय किंवा बूथनिहाय ज्या नेटवर्कचं आपण स्वप्न पाहतो आहोत, ते नेटवर्क उभं करणं काय आणि ते नेटवर्क आणि सरकार कुणाचे असो, विरोधी पक्ष कुणी असो, या सगळ्यांनी एकत्र काम करण्याची आपली जी काही भूमिका आहे, या सगळ्यामागचा उद्देश एकच आहे की समाजामध्ये काल जिथं समाज होता त्याच्यापेक्षा आज 2 पावलं पुढे जावा, उद्या आणखी पुढे जावा. आणि जे जग बदलतं आहे, ज्या प्रकारचे तंत्रज्ञानानं आव्हानं उभी केली आहेत, ती आव्हानं या पुढच्या पिढीला समजली तर कदाचित आपला विकास, आपल्या मनातलं परिवर्तन जे आहे ते अधिक भक्कमपणे आपण प्रत्यक्षात आणू शकू. त्या दृष्टीने मला वाटतं आज एक ठोस पाऊल पडलं असं म्हणता येईल. अतिशय ठोस पाऊल आहे, आश्वासक पाऊल आहे. आणि ज्यांना हा बदल करायचा आहे त्याच मुलांशी आपण बोललं पाहिजे, त्यांना बोलतं केलं पाहिजे. केवळ गप्पा मारण्यापेक्षा सुद्धा त्यांनी अभ्यासपूर्वक ठरवलंय की महाराष्ट्राचे प्राधान्यक्रम काय आहेत, आपण काय केलं पाहिजे. एक मंत्री पण आहे इथे आमच्यासोबत. काय तुझं नाव काय? स्वाती सुरेश तेलंग. माझ्याकडे जलसंधारण आणि रोजगार हमी मंत्रीपद आहे. अरे, दोन्ही अतिशय महत्वाचे, जलसंधारण आणि रोजगार हमी. रोजगाराची हमी कशी द्यायची, काय काय करणार आहे तुम्ही? माझ्या अभ्यासात असं लक्षात आलं की सरकार जी योजना राबवते रोजगार हमीची, ती केवळ आणि केवळ खड्डे खोदण्यापुरती इतकीच आहे का? मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही रोजगाराची कामं देतात की तेव्हा ज्याचं जास्त कौशल्य त्याला रोजगार द्यायला पाहिजे. म्हणून अशा एक ठराव आम्ही इथं 3 ठराव पास केले. त्याच्यामध्ये पण आम्ही मुद्दे मांडले. त्याच्यामध्ये जलसंधारणाचे बरेच कामं आम्ही इथं पूर्ण वर्षभरामध्ये आम्ही ते कामं केले. त्याच्यामध्ये असं लक्षात आले की आज पूर्ण महाराष्ट्रावर एक पाणी टंचाई खूप आहे. ह्याच्यावर जर कायमस्वरूपी एक तोडगा काढायचा असेल तर नदी जोड प्रकल्प हा पुनश्च एकदा त्याला गतिमान एकदा चालना मिळाली पाहिजे. हा सुद्धा आम्ही ठराव इथे मांडला आणि तो सगळ्यांनी त्याला सहमती दर्शवली. खरंच जर नदी जोड प्रकल्पाला जर चालना मिळाली तर पूर्ण एक विभाग नव्हे, महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण देशाला सुद्धा एक कायमस्वरूपी पाण्याची सुविधा होणार आहे. महाराष्ट्राच्या समोर खरं म्हणजे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. तुम्ही मगापासून हात वर करतायत. मला एक सांगा की जे प्रश्न आहेत आपल्या समोरचे, त्या प्रश्नांची उत्तरं वाटतात तेवढी सोपी नाहीत. मी मगाशी ज्या बिंबीचा आणि विंचवाचा उल्लेख झाला, ती केवळ गंमत नाही आहे. खरंच जेव्हा तुम्ही प्रश्नांना भिडायला लागता, दुरून असं वाटतं की जग सुंदर आहे, जग आणखी सुंदर आहे, आणखी सुंदर करता येणं शक्य आहे. आणि जेव्हा आपण खुर्चीवर बसतो तेव्हा लक्षात येतं की खूप प्रश्न आहेत. मला सांगा की महाराष्ट्राच्या पुढचे खरे महत्त्वाचे प्रश्न कुठले आहेत की ज्याच्यावर तातडीनं काहीतरी केलं पाहिजे असं वाटलं? सर, महाराष्ट्रातले खरं तर आता समोर आलेले प्रश्न आम्हाला दिसून येत आहेत. तर आता सध्या जर म्हणलं तर पाण्याचा प्रश्न खूप मोठा या महाराष्ट्रामध्ये आहे. मराठवाडा, विदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्र जर बघितला तर पाण्याच्या विळख्यामध्ये अडकून पडला आहे. खरं तर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाडा न राहता टँकरवाडा झालेला हे आपल्यामध्ये दिसून आलं. आणि मग पाण्याच्या संदर्भामध्ये कुठली तरी चांगली भूमिका घेणं आपल्या गरजेचं आहे. मग आमच्या या संसद विधान भवनामध्ये पाण्याचे काय ठराव दिले गेले, मग मी विरोधी पक्षनेता या बाक्यावरती बसून जे ठराव दिले गेले त्याच्यामध्ये त्या मुद्द्याला ज्यांनी ठराव गेले त्याच्यात अजून कुठले मुद्दे पाहिजेत, हे मुद्दे मी त्या ठरावाशी सहमत न राहता अजून कुठले त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे हे मी दाखवून दिलं गेलं. पुन्हा युवकांच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न दिसून यायला लागतात. सुशिक्षित बेरोजगार युवक आपल्यामध्ये आज पडून आहेत. MPSCची तयारी करणारे हजारो शेकडो विद्यार्थी पुणेसारख्या ठिकाणी येतात, मुंबईसारख्या ठिकाणी जातात, लाखो रुपये खर्च करतात. MPSCचा मुद्दा तू मांडलास. खरं म्हणजे आपण हा सगळा जो काही खटाटोप आहे तो केवळ राजकीय प्रक्रिया बदलणं एवढाच नाही, नेतृत्व विकास अशा अंगाने आपण म्हणतो आहोत. म्हणजे काही लोक MPSC करतील, UPSC करतील, कॉर्पोरेट्समध्ये CEO होतील, काही होतील, कुठल्याही पदांवर जातील ते, पण नेतृत्वाची क्षमता त्यांच्यामध्ये आली पाहिजे. किंवा अगदी साधं जरी काम करत असले तरी त्यांच्यामध्ये ती क्षमता आली पाहिजे. मला एक छान असं वाटलं की हा परत हात वर करतोय मला.
मगाशी मुख्यमंत्र्यांना तू काहीतरी विचारलंस बरोबर, आणि फार आत्मविश्वासाने विचारलंस. साधारणपणे मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये अनेकदा पत्रकारांना सुद्धा एवढा आत्मविश्वास नसतो, खूप काळ काम केल्यानंतर सुद्धा, की आपण बोललो आणि काही आपली आकडेवारी चुकीची असली आणि मुख्यमंत्री म्हणाले एकदम की नाही तुमची आकडेवारी चुकीची आहे तर काय करा. अशा वेळी तुझ्यासारख्या मुलामध्ये हा आत्मविश्वास की मी विचारू शकतो मुख्यमंत्र्यांना कसा काय आला? सर, म्हणजे खऱ्या अर्थाने दैनिक सकाळ आणि ईने आम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. ज्या महाविद्यालयामध्ये आम्हाला थोडंफार बोलता यायचं त्या महाविद्यालयामधून निवडून देण्याचं काम किंवा निवडून येण्याचं काम दैनिक सकाळ आणि ईनच्या माध्यमातून झालं आहे. आणि त्यापुढं म्हणजे आम्ही जेव्हा निवडल्यानंतर जिल्हा स्तरावरती आलो, जिल्हा स्तरावरती निवडलं गेलो आणि जिल्हा स्तरावरती निवडल्या गेल्यानंतर या ठिकाणी आम्ही याच सभागृहामध्ये जेव्हा इन मिनिस्ट्री स्थापन झाली त्या ठिकाणी मला सागर रोंदळ म्हणून मी पालकमंत्री झालो आणि तेव्हापासून मला खऱ्या अर्थाने या ठिकाणी आत्मविश्वास जागृत झाला. म्हणजे मी ज्यावेळेस पहिल्यांदा या ठिकाणी आलो आणि आपल्याशी संवाद साधत असताना मला अनेक समस्या येत होत्या, परंतु आज जेव्हा दैनिक सकाळच्या माध्यमातून मी पुणेमध्ये सुद्धा युथ छावणी शिबिरात त्या ठिकाणी 200 रुपयामध्ये आम्हाला 3 दिवस राहता आलं, खाता आलं, एवढं मोठं दैनिक सकाळने उपलब्ध करून दिलं. आणि हा आत्मविश्वास बोलण्याचा असेल, अभ्यास करण्याचा असेल किंवा दैनिक सकाळच्या माध्यमातून अनेक चर्चासत्र होतात, या इत्यादींच्या माध्यमातून हा आत्मविश्वास निर्माण झाला. आणि आज मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी चांगल्या पद्धतीने संवाद साधू शकलो. मला वाटतं अभिजित पवार साहेबांनी हे चित्र खरंच फार वेगळं आहे आणि आश्वासक आहे, प्रेरक आहे की मुख्यमंत्र्यांपुढेच हा सांगतो की मी मुख्यमंत्री, शिक्षण मंत्र्यांना सांगतो की मी शिक्षण मंत्री. हा जो आत्मविश्वास आहे आणि केवळ तो खेळ नाहीये, ज्या पद्धतीनं ते मुद्दे मांडले जात होते हे सगळे मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. ही सगळी चर्चा आपण अशीच पुढे करणार आहोत, तुम्ही कुठंच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मी तर आहे मुंबईमध्ये. मुंबईत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इनच्या मंत्रिमंडळाचं अधिवेशन नुकतंच संपलं, काही मिनिटांपूर्वी संपलं. मुख्यमंत्र्यांनी जोरदार भाषण केलं, मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला या सगळ्या मंत्र्यांनी, पालकमंत्र्यांनी, आणि त्यातून एक नवा आत्मविश्वास लक्षात आला की महाराष्ट्र बदलण्यासाठीची एक योजना या मुलांकडे आहे किंवा ही योजना आणखी विकसित होऊ शकते. श्रीराम पवार मगाशी ज्याप्रमाणे म्हणाले की ठीक आहे त्रुटी असतील, आत्ता ते जे काही म्हणतात त्याप्रमाणे लगेच महाराष्ट्र बदलेल असं नाही, पण मुळामध्ये महाराष्ट्र बदलण्यासाठी काही करता येऊ शकतं. चंद्रशेखर धर्माधिकारी जसं म्हणाले की आमच्या पिढीनं जो देश तुम्हाला दिलेला आहे तो चांगला नाही, तो वाईट आहे, त्यामुळे तुम्ही आमच्यासारखे होऊ नका, तुम्ही वेगळे व्हा, तुम्ही बदला. आणि तुम्हाला जर बदलायचं असेल तर केवळ मौन मूकसंमतीनं चालणार नाही, तुम्हाला प्रत्यक्ष काहीतरी करावं लागेल. आणि ही कृती जी आहे त्या कृतिशीलतेनं ही सगळी मुलं काहीतरी वेगळं करू पाहतायत, बदलू पाहतायत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे केवळ राजकारण करतील अशातला अजिबात भाग नाही आहे. केवळ यांनी राजकारण करावं यासाठी हा खटाटोप नाहीच आहे. नेतृत्व विकासाचा हा सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्यामुळे ज्या क्षेत्रात जातील त्या क्षेत्रामध्ये आपल्यामध्ये नेतृत्व क्षमता आहे याची जाणीव होणं हा सगळ्यात महत्त्वाचा उद्योग किंवा उपयोग याच्या मागे होता. पण या सगळ्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे, तो म्हणजे महिला बालविकासाच्या अनुषंगानं मगाशी जी महिला बालविकास मंत्री आहे तिने खूप चांगला मुद्दा मांडला. आणि ती जे बोलत होती ते बोलताना तिनं प्रामुख्यानं महिलांच्या समस्यांच्या अनुषंगानं काही मुद्दे मांडले. खरं म्हणजे आपण असं बघतो आहोत की आता शनी शिंगणापूर असेल किंवा काही असेल, महिलांचा मुद्दा कायम चर्चेमध्ये असतो. अशावेळी महाराष्ट्राची किंवा इनची महिला बालविकास मंत्री म्हणून तुझ्याकडे काय उपाय आहेत, काय म्हणणं आहे? शिंगणापूर बघितलं त्याच्यामध्ये, आणि जे आपण म्हणजे मुस्लिमच्या दर्ग्यामध्ये आपण त्यांना प्रवेश देतो, तर हा मुद्दा स्त्री समानतेचा नाही, स्त्री पुरुष समानतेचा अजिबात नाही आहे. आज आपण बघतोय स्त्री ही पुरुषाच्या समानतेनेच जाते. सगळं जसं तसंच आहे, फक्त आपला दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे. आम्ही कार्य करतो, कारण आता आम्ही एक प्रस्ताव मांडला होता की महिला ज्या विधवा असतात, ज्या अपंग असतात, त्यांना आपण मदत करावी. पण त्याच्यानंतर आपण जर आपली मानसिकता बदलली, जर मी एका महिलेला मदत केली तर तीच महिला उद्या दुसऱ्या महिलेला मदत करेल. त्यामुळे अशी एक गोष्ट आहे, अशी एक मानसिकता आम्ही समाजामध्ये बनवतोय की तुम्ही एकमेकांना तोलू नकात, एकमेकांना समान वागवा आणि त्यानुसार आपला देश पुढे न्या.
एकमेकांना समान वागवा आणि ही समानता जी आहे ती केवळ सिम्बॉलिक प्रतिकात्मक पद्धतीनं नाही तर खऱ्या अर्थानं समता आली पाहिजे. महिला बालविकासाबरोबर शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा काही चांगले मुद्दे मांडले आणि ज्याप्रमाणे चंद्रशेखर धर्माधिकारी म्हणाले, अरुण गुजराती म्हणाले, मुख्यमंत्री म्हणाले, सगळेजण म्हणत आहेत की मुळामध्ये शिक्षण ही सर्वांगीण सुधारणेची गुरुकिल्ली आहे. तुम्हाला जर जग बदलायचं असेल तर शिक्षण, म्हणजे तुम्ही बघा शिक्षण मंत्री काय, तुमचं नाव काय? स्नेहल वाघमारे. स्नेहल. तुम्ही बघा की जगातली सगळी मोठी माणसं त्यांनी सुरुवातीला किंवा शेवटी कधीतरी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. कारण प्रत्येकाला असं वाटतं की शिक्षण काही बदल करू शकतं. तुम्हाला काय वाटतं की शिक्षणाच्या द्वारे महाराष्ट्रामध्ये काही बदल घडवता येणं शक्य आहे? नक्कीच. सर्व ज्या समस्या आपल्याला महाराष्ट्रामध्ये उद्भवताना दिसत आहेत त्या समस्यांचं मूळ कारण जर त्या शिक्षणाच्या माध्यमातून या समस्या मनावरती बिंबित झाल्या की या समस्या नसल्या पाहिजेत तर या सगळ्या समस्या उद्भवणार नाहीत असा महाराष्ट्राचा शिक्षण मंत्री म्हणून मला ठाम आत्मविश्वास आहे. या महाराष्ट्रात शिक्षणामध्ये बदल करताना शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, विद्यापीठीय शिक्षण, उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण या सर्वांमध्ये एक नेमका कशा पद्धतीचा आराखडा असावा याचा आम्ही सहकारी मित्रांनी मंत्र्यांनी मिळून एक छान आढावा घेतला आणि या 2 दिवसीय अधिवेशनामध्ये आम्ही विद्यापीठ सुधारणा कायदासुद्धा त्याच्यामध्ये ठराव मांडलेला आहे. त्या ठरावामध्ये विद्यापीठांना स्वायत्तता असावी, त्याच्यावरती राजकीय अंकुश कुठल्याही प्रकारचा नसावा, परंतु विद्यापीठांनी त्या स्वायत्ततेचा गैरवापर करू नये हा सुद्धा मुद्दा आम्ही त्याच्यामध्ये घेतलेला आहे. आणि या शिक्षणाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि शिक्षण हे नुसतं पुस्तकी घोकंपट्टीवालं नसावं याकडे आमच्या मंत्रिमंडळाचा पूर्ण भर आहे. ते कौशल्याधारित असावं आणि त्यामध्ये जागतिक दर्जाचं एज्युकेशन सर्व विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे या प्रकारचा आमचा सर्व प्रयत्न या ठिकाणी आम्ही केलेला आहे. विद्यापीठं बघा, म्हणजे अलीकडच्या कालावधीमध्ये आपण असं बघतो आहोत की एकूण राजकारणामध्ये किंवा माध्यमांच्या चर्चा विश्वाच्या केंद्रबिंदू म्हणून विद्यापीठं पुढे आलेली आहेत. अशावेळी विद्यापीठांच्या अनुषंगानं विचार करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. इथं सगळेच पालकमंत्री आहेत. मला पालकमंत्र्यांना असं विचारायचं आहे की तुम्ही साक्षात महाराष्ट्राचे वगैरे पालकमंत्री झालेले आहात किंवा कुठल्या जिल्ह्याचे वगैरे पालकमंत्री आहात, तुमच्या पालकांना काय वाटतं की आपला हा पाल्य चक्क पालकमंत्री म्हणून मिरवतो आहे, अशावेळी नक्की तुमच्या पालकांची भूमिका काय? नक्कीच यांनी आम्हाला जो प्लॅटफॉर्म दिला आहे सर, नक्कीच आम्ही म्हणजे कॉलेजमध्ये निवडून आलो, त्याच्यानंतर जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. तर सगळं अचानक होतं. अचानक म्हणजे एकदम आश्चर्याचा धक्काच होता. कॉलेजमध्ये निवडून होतोय, नंतर जिल्हाध्यक्ष होतोय, नंतर आणि पालकमंत्री चक्क. अरे बापरे, पेपरमध्ये येणं हे ते. सर नक्कीच ती तर चांगलीच गोष्ट झाली, पण इथं येऊन बाकी सगळ्याच गोष्टी आजच्या खऱ्या समस्या काय आहेत, आपल्याला काय करायचंय, फक्त बोलायचं नाही, सोल्युशन. समस्यांबद्दल आपण बोलत राहूच, पण मी पालकांबद्दल विचारलं की पालकांना चिंता वाटते की कौतुक वाटतं की हा अभ्यास वगैरे सोडून हे उद्योग करतोय? सर दोन्ही पण मुळात चांगलंच जास्त वाटतंय का की आता आपला मुलगा काहीतरी समाजाला काहीतरी देणं आहे, तर तो आता शिकतोय आणि नक्कीच काहीतरी चांगलं करतोय. बरोबर. मला कोणीतरी मगाशी असं म्हटलं की मी त्यांना असं विचारलं की हे सगळं करत असताना अभ्यास कधी करता, तेव्हा मला एका तुमच्याच मंत्र्यानं सांगितलं, तुमच्याकडे सगळ्यांची उत्तरं फार छान असतात सगळ्या प्रश्नांची, त्यामुळे त्यानं मला एकदम तडाखेबाज उत्तर दिलं. तो म्हटला, कसं आहे सर, असं एकदम म्हणजे आत्मविश्वासानं ना, कसं आहे सर की उलट पक्षी पालकमंत्री पदामुळे आम्ही खूप काम करायला लागलो, आत्मविश्वास वाढला, त्याच्यामुळे आता आमचा अभ्याससुद्धा फार लवकर होतो, आमची ती पण क्षमता वाढली आहे, असं तो म्हटला. खरं असं घडतं का की त्याचा फायदा अभ्यासाला सुद्धा होतो, असं काही होतं का? नक्की सर, ह्याचा फायदा अभ्यासामध्ये नक्कीच होतो. कॉलेज लाईफमध्ये पण जर आपण बघितलं तर लिडरशिप खूप इम्पॉर्टंट असते आणि जे पण आपण अभ्यास करतो, आता आपण पर्टिक्युलर गोष्ट ठरवतो आणि त्याला प्रॉपर प्लॅनिंग करतो. आता ॲज अ लीडर प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, बिकॉज इफ यू फेल टू प्लॅन, यू प्लॅन टू फेल. आणि त्याच्यामुळे अभ्यासामध्ये सुद्धा प्लॅनिंग वापरतात एकदम ना, जोरात आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये कोटेबल कोट्स, भानगडच नाही. त्याच्यामुळे अभ्यासामध्ये सुद्धा प्लॅनिंग करणं हे एक भाग आला. आणि पालकमंत्री आहे म्हणून एक आपल्यावर काहीतरी जबाबदारी आहे आणि आपला निकाल चांगला लागला पाहिजे. पालकांची सुद्धा अपेक्षा आहे, कारण की पालक सुद्धा म्हणजे आधी चिंतेत होते की बाबा हा नक्की आता काय करेल, अभ्यास करेल की नाही, पण नक्की नंतर त्यांना पण खात्री पटली आणि मग आपण एका पोझिशनवर आहोत, आपल्याकडे एक जबाबदारी आहे, तर आपण लोकांसमोर एक म्हणजे आपण एक सादर केलं पाहिजे, आपल्याला एक एक्झाम्पल आपण सेट केलं पाहिजे की येस ही शुड डू एव्हरीथिंग. बिकॉज माझी एक टीचर आहे, म्हणजे आमची हेड ऑफ डिपार्टमेंट, ते बोलले की तू सगळं कर, म्हणजे तू हे पण सांभाळलं पाहिजे आणि यीन पण सांभाळलं पाहिजे, ज्याच्यामुळे तू ऑलराऊंड होशील. आणि मग दॅट इज कॉल्ड ऑलराऊंड स्टुडंट. मग त्याच्यामुळे मला असं वाटतं की यीनचा खूप फायदा झाला आहे मला आणि एव्हरीवन इज रिअली व्हेरी सपोर्टिव्ह आणि तुम्ही सुद्धा खूप सपोर्टिव्ह आहात. एक बघा, म्हणजे आता तुम्ही ज्या प्रकारे प्रश्नांची उत्तरं देताय आणि ती खूप नेमकी उत्तरं देताय, सगळेच जण, सगळ्यांमध्येच ही क्षमता बऱ्यापैकी विकसित झालेली आहे. अनेकदा म्हणजे SILC असेल किंवा यशदा असेल, UPSCच्या MPSCच्या मॉक इंटरव्ह्यूज पॅनलवर आम्ही असतो, तर तेव्हा ते मुलाखती बघताना मला असं अनेकदा वाटतं की मुलांना मुलाखतीमध्ये नीट नेमकी उत्तरं देता येत नाहीत. तयारी असते पण नेमकी गडबड होते.
तुम्हाला असं वाटतं का की हे जे सगळं प्रशिक्षण आहे, या प्रशिक्षणामुळे तुम्हाला कुठल्याही स्पर्धा परीक्षा असेल, आणखी कुठं असेल, ती मुलाखत फेस करणं फार सोपं झालेलं आहे असं वाटतं का? नक्कीच वाटतं सर. आत्ताच तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला, आमच्या मंत्र्यांना प्रश्न विचारला की तुमच्या घरच्यांना असं वाटतं की तुम्ही बाहेरच फिरतात की फक्त अभ्यास पण करतात, तर त्याने एकदम अतिशय उत्कृष्ट असं उत्तर दिलं. तर सर कसं असतं, एज्युकेशन इज बियॉन्ड मार्क्स, एज्युकेशन इज बियॉन्ड ग्रेड्स, एज्युकेशन इज व्हॉट यू लर्न. तर या ठिकाणी आम्हाला हे करत असताना अभ्यासाबरोबर, आता मी माझंच उदाहरण सांगतो. तुमच्याशी बोलताना मी खरं म्हणजे फक्त माईक घेऊन आलो बरं का, मी कागद पेन पण आणला पाहिजे, म्हणजे एवढी वाक्य मला मिळता येत ना, म्हणजे काय पुढच्या एखाद्या भाषणात मला पण वापरता येतील एवढे सगळे कागद पेन. बोलत राहा. तर सर आज गरज आहे. आज मी स्वतः सिव्हिल इंजिनियर, आता सेकंड इयरला आहे. तर आज इंजिनिअरिंगची व्यवस्था आपल्याला माहितीच आहे. 80% इंजिनियर्स हे बेरोजगार असतात. ते का असतात, तर त्यांच्यामध्ये ज्या स्किल्स असतात त्या स्किल्स नसतात. त्या स्किल्स आम्हाला इथे राहून आता आमच्यामध्ये डेव्हलप होतात. तर त्यामुळे अच्छा असतं. आणि तुम्ही आत्ता एक प्रश्न केला होता की तुम्हाला या सगळ्या गोष्टी कशा जमतात. तर पहिले माझंच उदाहरण सांगतो. फर्स्ट इयरला असताना मी दररोज रेग्युलर घरी येऊन अभ्यास करायचो. पण ज्यावेळेला मी इनशी जास्त कोरिलेट झालो, तेव्हापासून मी एक्झामच्या एक आठवडा अगोदर अभ्यास करतो आणि तेवढेच मार्क्स घेतो. मार्क्स जरा कमी आले तरी घरचे समजून घेतात, कारण त्यांना माहिती आहे ज्या गोष्टी आपल्याला शिक्षणातून भेटतात त्या शिक्षणाबरोबरच्या सुद्धा गोष्टी, या स्किल्स आवश्यक असतात. आज आम्ही सर्वजण एवढं बोलतोय ते फक्त त्यामुळेच. अगदी खरं आहे. हा कसला मंत्री आहे, कुठल्या अफेअर्सचा? कल्चरल अफेअर्स. मी म्हटलं अफेअर्सचा मंत्री कसं काय? बरं, कल्चरल अफेअर्स वगैरे. बरं मला एक सांग की हे सगळं जे आहे, ही सगळी मंत्रीपदं किंवा काय, तुझ्याकडे काय क्रीडा, युवक, भाषा, सांस्कृतिक, म्हणजे तुमचं विनोद तावडे करून टाकलेलं आहे. एवढी सगळी खाती तुमच्याकडे आहेत. मला सांगा, या संदर्भात महाराष्ट्रामध्ये काय करायला पाहिजे? नमस्कार, माझं नाव अनिल बाबासाहेब ढाकणे आणि मी यिनचा क्रीडा मंत्री, युवक कल्याण मंत्री आणि सांस्कृतिक मंत्री आहे. आणि युवक कल्याण मंत्री म्हणून आज मी एक धोरण इथे सादर केलं आहे, युवा धोरण सादर केलं आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच अशा तरतुदी केल्या. त्याच्यामध्ये युवा वसतिगृहाची स्थापना असेल किंवा युवा प्रशिक्षण केंद्राची स्थापना असेल, असे काही बरेच मुद्दे मांडले गेले. आणि ज्यावेळेस या धोरणाची इथं चर्चा झाली, त्यावेळेस माझ्या सहकारी मंत्र्यांनी असं एक सजेशन दिलं होतं जे थोडं युनिक आहे आणि मला वाटत नाही याच्या आधी कधी सादर झालं असेल. ते एक असं धोरण होतं की त्यांनी अशी मागणी केली की ह्या धोरणामध्ये आणखी एक तरतूद करावी. ती तरतूद असावी व्यसनाबाबतची. आपण व्यसन ऐकलेलं आहे, दारूचं व्यसन आहे, आणखी सिगारेटचं व्यसन आहे, परंतु त्यांनी एक असं व्यसन सांगितलं जे तांत्रिक व्यसन आहे, जे आजकाल मुलांना अधिक जडत चाललं आहे. त्याची सुद्धा तरतूद अशा या युवक धोरणामध्ये असावी. कारण आपण आज पाहिलं आता प्रत्येक मुलगा किंवा जो तरुण आहे तो ऑनलाईन जे असतात वेबसाईट्स त्याच्या आहारी गेलेला आहे. कुठेतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो, पण त्याचे दुष्परिणामही आहेत. अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये डिस्कस केल्या गेल्या. 1991 साली अब्दुल कलाम यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की 2020 साली भारत हा देश महासत्ता असेल. 1991 साली अब्दुल कलाम हे स्टेटमेंट का करू शकतात, तर त्यांना एक विश्वास होता की भारताचा युवक हा काहीतरी करू शकेल. युवकांच्या ज्या बळाच्या आधारावर त्यांनी त्यावेळीच ते स्टेटमेंट केलं. आणि मला वाटतं युवकांनी जर अशाच प्रकारे राजकारणामध्ये किंवा विविध क्षेत्रामध्ये त्यांचं जर काम उत्तमरित्या दाखवलं तर निश्चितच 2020 साली भारत हा महासत्ता बनेल. बरोबर. तुम्हाला असं वाटतं का की अलीकडच्या कालावधीमध्ये राजकारणात जे बदल होत आहेत, म्हणजे 2014ची लोकसभा असेल, दिल्लीची निवडणूक असेल, बिहार असेल, आसाम असेल, सगळीकडे राजकीय नवे पर्याय पुढे येत आहेत आणि तरुण राजकारणामध्ये सक्रिय झाल्यामुळे राजकारण बदलतंय. पूर्वीच्या लोकांना इतक्या झटपट बदल करायची सवय नव्हती, पण आता मात्र झटपट राजकारण बदलतंय. त्यामध्ये सोशल मीडियाचा फार मोठा वाटा आहे. त्याचा फायदा कितपत आहे हे पण मला सांगा. आणि दुसरं म्हणजे सगळ्या लढाया केवळ फेसबुकवर, व्हॉट्सॲपवर केल्यामुळे लोक रस्त्यावर उतरत नाहीत, ही पण अडचण लोक सांगत असतात. काय वाटतं? निश्चितच सोशल मीडियाचा रोल हा खूप इम्पॉर्टंट असतो. कारण सोशल मीडियाला पाहायला गेलं तर एक असा चेहरा नसतो. म्हणून युवक मत मांडताना त्याला कुठल्याही प्रकारची भीती नसते की माझ्या बाबतीत असं होईल किंवा तसं होईल. त्यामुळे तो निर्भीडपणे त्याचं एक मत मांडतो आणि त्या मताचा थेट विचार कुठेतरी केला जातो. आणि निश्चितच आता जे आपलं इलेक्शन झालं त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा हा खूप मोठा रोल आहे, असं सर्वेक्षणाच्या आधारे आपल्याला ते निर्देशित आलेलं आहे. आणि मला वाटते सोशल मीडिया ह्या गोष्टीचा वापर जर आपण पॉझिटिव्हली चांगल्या पद्धतीने केला तर निश्चितच पुढे रिव्होल्युशनमध्ये असा एक मोठा हातभार असेल. बरोबर. संदीप, तुम्हाला वेगळा प्रश्न मला विचारायचा आहे. मगाशी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही जेव्हा मुख्यमंत्र्यांशी बोलत होता महाराष्ट्राच्या, तेव्हा तुम्ही तुमचं नाव जरा मोठं काहीतरी सांगितलं, तसं मी ऐकलं. काय सांगितलं तुम्ही ते? इन मुख्यमंत्री संदीप शारदा सुखदेव पालवे. बरं, संदीप शारदा सुखदेव पालवे असं नाव तुम्ही का सांगितलं?
कारण की सर मी लहानपणापासून सर नाट्यक्षेत्रात काम करतोय. मला इच्छा आहे पुढे जाऊन काहीतरी करायची. माझ्या आईची खूप इच्छा होती की हा कधीतरी टी व्हीवर दिसेल, हा काहीतरी करेल, पण ती इच्छा आईची अपूर्ण राहिली. 2 वर्षापूर्वी अकाली माझ्या आईचं निधन झालं आणि तेव्हापासून मला असं वाटतंय की का फक्त आपण वडिलांचंच नाव लावावं, आपण आईचं पण का नाही नाव लावावं. म्हणून तेव्हापासून मी संदीप शारदा सुखदेव पालवे हे नाव मी सर लावतो. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा. खरं म्हणजे अगदी आपण रामायण महाभारतामध्ये सुद्धा बघितलं तर काय कौंतेय किंवा काय अशा आईच्या नावावरून ओळख सांगितली जाते. पण आपल्याकडे मात्र अद्यापही ती प्रथा किंवा पद्धत म्हणून रूढ झालेली नाही आहे. तुम्हाला असं वाटतं का की खरं म्हणजे आईचं नाव हे तेवढंच ठळकपणे आलं पाहिजे नावामध्ये? नक्कीच. कारण एखादी आई जेव्हा आपल्या मुलाला जन्म देते तेव्हा ती तिच्या स्वार्थापोटी जन्म देत नाही. तिने अशी अपेक्षा पण ठेवत नाही की मुलांनी माझं नाव लावावं. पण जर खरं मुलांनी आणि पूर्ण मुलाला मोठं करण्याचं जे श्रेय जातं ते आईलाच जातं. आणि म्हणून मला असं वाटतं की मुलांनी खरंच आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये पण हा बदल व्हायला काहीच हरकत नाही. कारण एखादी आई आपल्याला प्राणापेक्षा जास्त आपल्यावर प्रेम करते आपल्यावर. आणि जर आपण तिचं नाव मोठं केलं, फक्त बाबांचंच नाव मोठं होतं, जर आपण तिचं नाव केलं तर तिलाही कुठेतरी कौतुक अगदी वाटेल. खरं आहे. समतेचा हा संस्कार जो आहे तो अगदी शालेय वयापासून घरापासून असला पाहिजे, झाला पाहिजे. केवळ स्त्री पुरुष समता वगैरे असं पण स्टेजवर म्हणतो आणि घरामध्ये मात्र असं अनेकदा नसतं. काय काय करायला पाहिजे? मुळात सर एखाद्या मुलग्याला जन्म देताना 9 महिने जो त्रास आहे, 9 महिने 9 दिवस तो आई सोसते. परंतु मुलाच्या ज्यावेळी दाखल्यावर नाव घातलं जातं त्यावेळी ते दाखल्यावर नाव वडिलांचं घातलं जातं. पूर्ण घर आई सांभाळते, पण घराच्या बाहेर जी बाहेर जी पाटी असते ती वडिलांची असते. मुलाची पूर्ण लहानपणाची जडणघडण ही तिची आई करत असते. परंतु बाहेर चर्चेत मुलगा असं सांगितलं जातं की हा यांचा मुलगा, हा यांचा मुलगा. तर आईला जो पाहिजे तसा सन्मान मिळत नाही. म्हणून सरकारनं हा एक नियम काढला पाहिजे की विद्यार्थ्याचे जे नाव आहे ते पहिलीपासून त्याच्या आईचं नाव, त्याचं नाव, त्याच्यानंतर आईचं नाव, त्याच्या वडिलांचं नाव आणि नंतर त्याचं आडनाव, हे सरकारने एक कायदा काढला पाहिजे. बरोबर. एक मुद्दा मला तुम्हाला असं विचारायचा आहे की बघा, आपल्याकडे करिअरच्या अनुषंगानं काही प्रस्थापित चौकटी आहेत. म्हणजे हुशार मुलांनी इंजिनिअरिंग करायचं, काय डॉक्टर व्हायचं, काय वकील व्हायचं, जे असेल ते त्याच्यापेक्षा काही पलीकडे काही फार होत नाही. त्यामुळे अनेक चांगल्या क्षेत्रांमध्ये आपल्याला चांगले लोक मिळत नाहीत, कारण त्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची आपल्याला सवय नाही आहे. अगदी राजकारणाचाही उल्लेख त्या संदर्भात करता येऊ शकतो, कारण राजकारणसुद्धा बुद्धिमान लोकांनी राजकारण करावं असा काही आपल्याकडे समज अद्यापही नाही आहे. या प्रकारामुळे, नेतृत्व विकासाच्या या कार्यक्रमामुळे तुम्हाला असं वाटतं का की जगण्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, म्हणजे याला नाटकात करिअर करायचं आहे संदीपला, आणखी कोणाला खेळामध्ये करिअर करायचं आहे, कोणाला राजकारणामध्ये करायचं आहे, कोणाला पत्रकार व्हायचं आहे, जे काही असेल ते, तर या सगळ्या क्षेत्रांमध्ये चांगले नेते, नेतृत्व असणारे लोक सगळ्या क्षेत्रांना या निमित्तानं मिळतील असं वाटतं का? नक्की सर. मी अनिकेत मोरे. की ह्या कॅम्पिंगमुळे आणि ह्या इंच्या उपक्रमामुळे मला असं म्हणावंसं वाटतं की आपल्या प्रत्येक इथं आलेला उपस्थित तरुण हा प्रत्येक क्षेत्रातला उद्याचा चमकता तारा असणार आहे. कारण प्रत्येकाच्या घरच्या विद्यार्थ्यावर एक स्वप्न असतं की आपला तरुण पुढे गेल्यावर आपल्या मुलानं काहीतरी केलं पाहिजे आणि त्याला एखादं व्यासपीठ मिळवून देण्याचं काम ह्या सकाळच्या इंच्या माध्यमातून झाले. आता आमचे आज मुख्यमंत्री इथं बसलेत की त्यांचं एक स्वप्न आहे की मला नाटकाची आवड होती, त्या क्षेत्रात मी पुढे जाईन. आमच्याही घरातल्या एखादं स्वप्न असेल किंवा माझ्या आजोबांचं स्वप्न होतं की आमच्यातला विद्यार्थी असेल, आमच्यातला नातू असेल, पुढे जाऊन कुठेतरी राजकारणात यावा. आणि हे स्वप्न आपल्या या इंच्या माध्यमातून होते. आमचे डॉक्टर साहेब इथं मंत्री बसलेले आहेत, त्यांनाही भविष्यात असं वाटतंय की इंच्या माध्यमातून या स्टेजवर आलो आहे, पण भविष्यात एक चांगला डॉक्टर म्हणून ह्या इंच्या माध्यमातून मी काम करेन. आमच्या इथं मोहिनीताई आहेत, त्यांनाही असं वाटतंय की समाजकार्यामध्ये एखाद्या चांगल्या झाशीच्या राणीसारखं, उदाहरणार्थ किरण बेदी म्हणून त्यांना संबोधलं जातं, असं एक धाडसानं एखादं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी हे राजकीय नेत्याचं भाषण आहे असं आपल्याला वाटतं आहे. आणि त्या ठिकाणी जे काही झालेलं आहे भाषण ते थोर झालेलं आहे. आणि हे सगळे चमकते जे काही तारे आहेत त्या ताऱ्यांबरोबर आपला हा संवाद आपण असाच सुरू ठेवणार आहोत. तुम्ही अर्थातच कुठे जाऊ नका. आत्ता मात्र मी घेतोय एक छोटासा ब्रेक.
पुन्हा एकदा स्वागत. आपण आहोत इथे इनच्या मंत्रिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे मुंबईमध्ये आणि मगाशी आपण बघितलं की कसे चमकते तारे आपले चमकतायत, छान तळपतायत आणि प्रत्येकजण आपापली भूमिका मांडतोय. मगाशी यानं उल्लेख केला बोलताना की डॉक्टर मंत्री आहेत आमचे, त्यामुळे मला एकदम भरून आलं की वा, इंजिनियर मंत्री आहेत, डॉक्टर मंत्री आहेत, फार छान मंत्रिमंडळ आहे. डॉक्टर तुम्ही आरोग्यमंत्री आहात आणि आरोग्याच्या अनुषंगानं महाराष्ट्राबद्दल फारच वाईट चित्र ऐकून आहे आणि ज्याचा विचारही फारसा केला जात नाही. मगाशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की स्मार्ट प्रायमरी हेल्थ सेंटर्स किंवा काय अशी सगळी कल्पना आहे ती कागदावर आहे, प्रत्यक्षात यावी. पण काय आरोग्याची नक्की अडचण काय आहे आणि काय करायला पाहिजे? सर, आरोग्याचं नेमकं सांगण्यात म्हणजे आम्ही जे इनच्या सर्व मित्रांनी मिळून जे सर्वे केला आहे की म्हणजे जवळपास आम्ही सर्व प्राथमिक केंद्र, वुमन्स सर्वे हॉस्पिटल. कसे केले जरा सांगा, कारण काय महाराष्ट्राला समजलं पाहिजे की तुमची सर्वेक्षणाची पद्धत काय आहे. सर म्हणजे पर्टिक्युलरली आम्ही जाऊन रेफरल सेंटर असतात, प्रायमरी हेल्थ सेंटर असतात किंवा अर्बन हेल्थ सेंटर असतात, तिथं जाऊन पेशंट्सला भेटलो, तिथल्या डॉक्टर्स लोकांना भेटलो की नेमकं कशा प्रकारे डिलेव्हरी सिस्टम होती आणि पेशंटचा एक्सपिरियन्स जाणला की बाबा तुम्ही ह्या बिमारीसाठी इथं येत आहेत तर तुमचं खरंच निदान होतं आहे का प्रॉपर त्या लेवलनी. तर त्यातनं असं म्हणजे आमच्या निदर्शनात आलं की बाबा बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये डॉक्टर अलॉट केला जातात किंवा तिथं डॉक्टर असतात पण ते प्रॉपरली त्यांना ट्रीट करत नाही, तिथनं ते रेफर्ड करता ते बहुतेक तालुक्या हॉस्पिटलवरती जाता आणि तालुक्या हॉस्पिटलवरती त्यांची चांगल्या प्रकारे दखल न घेतल्यामुळं ते मोठ्या कॉलेजमध्ये म्हणजे मोठ्या हॉस्पिटलमध्ये जे की मेडिकल कॉलेज किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटल असतं डिस्ट्रिक्ट लेवलवरती तिथं येतात. तर त्यामुळं कसं होतं की बाबा मोनोटोनी होती की एकाच हॉस्पिटलवरती फार मोठ्या प्रमाणावरती लोड येतो आणि त्यामुळं पेशंटचं मोठ्या प्रमाणावर त्रास वाढला आहे. कारण जी पेरिफेरी आहे ती कमजोर आहे की सुविधा पुरवण्यामध्ये आणि जो सेंटर आहे जो गव्हर्नमेंट हॉस्पिटल किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असतं त्यांच्यावर पेरिफेरी सेंटर, श्रीराम पवार, हाच मुद्दा सगळ्याच संदर्भामध्ये खरा आहे की सगळीकडे असे केंद्र तयार झालेले आहेत, मग ते शहरीकरणाचे असतील, प्रगतीचे असतील, विकासाचे असतील. त्यामुळे परिघापर्यंत हा विकास पोहोचवणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. या सगळ्या निमित्तानं तुम्ही काय मांडाल? हे आव्हान तर आहेच, सेंटरपासून पैगापर्यंत आणि त्याच्याही पलीकडं म्हणजे ज्याला आपण गावकुसाच्या बाहेर म्हणतो अशा ठिकाणी विकास पोचवणं हे मोठं आव्हान आहे, यामध्ये काही शंका नाही. पण ही पिढी अधिक सुदैवी आहे की यांच्या हाताला असं तंत्रज्ञान हळूहळू सापडायला लागलं आहे की कदाचित आता या आरोग्यमंत्र्यांनी जो मुद्दा मांडला तो कदाचित पुढच्या 10 वर्षानंतर असा मुद्दाच चर्चेला आणायची परिस्थिती असणार नाही. अशा प्रकारचं तंत्रज्ञान असेल. आपल्या मोबाईलवर आपण सगळ्याच प्रकारची डायग्नोज करायला सुरुवात करू. कुठून तरी लांब बसला ऑस्ट्रेलियातला, अमेरिकेला डॉक्टर आपल्याला सल्ला द्यायला लागेल. अशा प्रकारचा तंत्रज्ञानातला बदल आपल्या जगण्याच्या सगळ्या क्षेत्रांना स्पर्श करायला लागला आहे. आणि मला वाटतं की अभिजित पवार साहेबांनी जे प्रेझेंटेशन केलं ते प्रामुख्याने याच विषयावर होतं की जगण्याच्या उत्पादन व्यवस्थेच्या, समाज रचनेच्या आणि समाजातल्या परस्पर संबंधांमध्ये तंत्रज्ञान ज्या प्रकारची क्रांती करायला लागले ती क्रांती समजून घेऊन आपलं शिक्षण, आपला पाणीपुरवठा, आपलं आरोग्य आणि आपले समाजातले एकमेकांचे संबंध हे सगळं जर नव्यानं ठरवता आलं नाही तर आपण जगाच्या स्पर्धेत मागं पडू. पण ही इतिहासानं पहिल्यांदाच दिलेली अशी संधी आहे की साधारणपणे प्रत्येक तंत्रज्ञानाच्या किंवा कुठल्याही प्रगतीमध्ये पाश्चात्य राष्ट्र एक पिढीनं पुढे असतात आणि आपल्याला कॅचिंग अप करावं लागतं. आता आपल्याला अशी संधी मिळालेली आहे की तंत्रज्ञानानं आपण एका लेवल प्लेइंग फील्डला आहोत. आपण आणि पाश्चात्य राष्ट्र याच्यामध्ये फार मोठं काही अंतर नाही आहे. त्यामुळे विकासाच्या या संकल्पना आहेत की कुठंतरी सेंटरला विकास होणार आहे आणि मग त्यातनं प्रेरणा घेऊन कोणतंही मग बाहेरच्या बाजूचा पेरीफेरीवरचा पैगावरचा विकासाकडे जाणार आहे. ही संकल्पनाच बदलण्याची वेळ आलेली आहे. हे मुख्यमंत्र्यांनी गावं वायर्ड नेटवर्कनं जोडण्याचा उल्लेख केला मगाशी याची इंच्या मंत्रिमंडळाशी बोलताना. ही याची सुरुवात आहे. एकदा हे या प्रकारचं नेटवर्क इस्टॅब्लिश झालं की म्हणजे ज्याला मिराकल म्हणता येईल, चमत्कार म्हणता येतील, अशा प्रकारचे उपाय आपल्याला सापडायला लागतील. आणि आपण ज्या ट्रॅडिशनल मेंटॅलिटीमध्ये आहोत, मानसिकतेत आहोत की उपाय म्हणजे एक विशिष्ट प्रकारे कुणीतरी नियोजन करायचं आणि ते खाली येत जायचं आणि मग तो जो झेप्या सिद्धांत आहे की काही तळापर्यंत जातं, काही मध्येच गळतं आणि प्रत्यक्षात विकास काही पोचत नाही. तर ही सगळी सिस्टम बदलण्याची एक वेळ आली आहे आणि ती वेळ म्हणजे आपण कोणी ठरवून करतो अशातला भाग नाही. जगच अशा दिशेने निघालेला आहे. मुद्दा असा आहे की या पिढीच्या हातात ती आयुध आहेत, ते समजून घेण्याची क्षमता आणि हे आहे आणि इकडे जा असं सांगण्याचं एक उत्तम नेटवर्क यांच्या माध्यमातून या पिढीच्या हातामध्ये आयुध आहेत आणि अनेकदा उलटपक्षी घडतं असं की पालकांना असं वाटतं की ही आयुध जी आहेत ती आत्मघातकी आहेत, पण प्रत्यक्षात मात्र ही आयुधच जग बदलून टाकणार आहेत. तुम्ही इंजिनियर आहात, मला सांगा की ही जी आयुधं आहेत या आयुधांचा उपयोग करून समाज बदलता येणं खरं शक्य आहे? आहे सर, कारण की आज जर आपण भारताच्या लोकसंख्येचा वगैरे विचार केला तर आज जवळ 40-41% हे यूथ्स आहेत
आणि आजच्या राजकारणात तर तरुणांचा एक सहभाग आहे, कारण की राजकारण हे कोणतंही सरकार आहे ते सरकार जे 18 ते 23 वयोगटातली जे तरुणाई आहे त्या तरुणाईवर ते डिपेंड करतं. तर त्यामध्ये तंत्राचं शिक्षण ऑफकोर्स मोदी सरकार कशामुळे आलं त्यामुळेच तर आले, त्यामुळं त्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून त्याकडे आपण पाहिलं पाहिजे. आत्ता अजून एक मी तुम्हाला बोलेल जरा वेगळं. आत्ताच तुम्ही मगाशी विचारलं आमच्या जलसंपदा मंत्र्यांना की तुमच्या आई आणि वडिलांमध्ये आईचं नाव का द्यावं. तर मुख्यमंत्र्यांनी आमच्या मस्त सुरू केलं आहे, आईचं नाव ते पहिलं लावतात. तर मी एकच सांगू इच्छितो की स्त्री पुरुषाला जन्म देते, पुरुष स्त्रीला देत नाही. त्यामुळे आपण स्त्रियांचा नक्कीच आदर करायला पाहिजे. एवढं बोल. उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. हे फार कमी ठिकाणी घडतं. म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकमेकांच्या गळ्यात हात घालून वगैरे बोलतायत. असं राज्य जर महाराष्ट्राला मिळालं तर मग काही अडचणच नाही आहे. हां, तुम्ही एकूण पाणी प्रश्नाच्या अनुषंगानं काही प्रस्ताव पण मांडत होतात, काही बोलत होतात, जरा सांगा. सर, महाराष्ट्राच्या भविष्याचा विचार करत असताना पाणी या मूलभूत स्रोताकडे अत्यंत काळजीपूर्वक बघण्याची गरज आहे. यासाठीच मी प्रगत महाराष्ट्रासाठी समृद्ध जलसंपत्ती असा अधिनियम जो आपलं विधेयक आहे ते इथं मांडलं. त्या विधेयकामध्ये खास करून पाणी अडवा पाणी जिरवा, त्यानंतर योग्य नियोजन, पाण्याचे योग्य नियोजन, कोणत्या ठिकाणी आधी पाण्याला प्राधान्यक्रम दिला पाहिजे, नद्यांचे प्रदूषण असेल किंवा नदीजोड प्रकल्प असेल असा उल्लेख या विधेयकामध्ये करण्यात आला. परंतु आमच्या काही मंत्र्यांनी त्याच्यावरती नवीन तरतुदी सुचवल्या. त्यामध्ये आमच्या एका मंत्र्यांनी सुचवलं की तुम्ही शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन पद्धत लागू करता, तर दारू कंपन्यांसाठी का ठिबक सिंचन पद्धत लागू करत नाही. दारू कंपन्यांसाठी सुद्धा तुम्ही ठिबक सिंचन पद्धती लागू करा. त्याबरोबर आमच्या एका महिला मंत्र्यांनी एक प्रश्न उपस्थित केला की तुम्ही नदीजोड प्रकल्प हा कार्यक्रम हाती घ्या. त्याचबरोबर दुसऱ्या आमच्या सहकारी मंत्र्यांनी एक तरतूद त्यांनी इथं नोंदवली की तुम्ही जे प्रकल्प रखडलेले आहे शासनाचे त्या प्रकल्पांची चौकशी व्हावी, यासाठी सुद्धा तुम्ही काहीतरी प्रयत्न या विधेयकामध्ये करा. असं सर्वांच्या तरतुदींचा या विधेयकामध्ये समाविष्ट करून हे विधेयक सभागृहामध्ये बहुमताने मंजूर करून संमत करण्यात आलं. हे विधेयक फार महत्त्वाचं आहे आणि एकूणच जलसंपदा जलसिंचनाच्या अनुषंगानं हे विधेयक फार महत्त्वाचं आहे. मला वाटतं याला काहीतरी बोलायचं आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये जलसंधारणामध्ये पाण्याचे पूर्ण व्यवस्थापन ही एक काळाची गरजच बनलेली आहे. पाण्याचा पूर्णपणे योग्य तितका वापर झालेला पाहिजे. शक्यतो आपण सिंचनाचं पाणी हे कालव्याद्वारे देतो, तेच कालव्याद्वारे न देता मगाशी मुख्यमंत्र्यांनीच आपला एक प्रस्ताव मांडला की तेच पाणी आम्ही पूर्ण पाईपलाईनच जोडणार आहोत. म्हणजेच पाण्याची बचत ही पूर्ण प्रमाणात होईल आणि शक्य तितक्या लवकर हा प्रकल्प पूर्ण होऊन तेच पाणी ते ठिबक सिंचनाद्वारे देणार आहेत. म्हणजेच पाण्याचा कुठेही गैरवापर होणार नाही, त्याचा पुरेपूर वापर केला जाईल. बरोबर. पण यांना काहीतरी बोलायचं आहे. बोला, काय म्हणणं आहे तुमचं? पाण्यावरती सर, जसं जलसंपदा मंत्र्यांनी जे विधेयक ठराव मांडला तो बरोबर होता. कारण का कसं असतं, आपल्या लोकांना सवय झाली की एखादी गोष्ट जळल्यानंतर त्याला विझवायला जायचं. म्हणजे अगोदर महाराष्ट्रामध्ये पाणी नव्हतं असा प्रश्न नव्हता. अगोदरपासून पाणी होतं, फक्त त्याचा वापर कसा करावा हे शिकवलं सुद्धा जात होतं. उघड्या डोळ्यानं बघण्याची गरज आत्ता निर्माण झाली, कारण का त्याचा अपुरा पुरवठा. माणसाची कृती माणसाला विघाताकडे नेऊन जाते. ह्याचं जे चित्र असेल ते आता महाराष्ट्रामध्ये दिसतंय. मराठवाड्यात दुष्काळ असू दे, यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्या असू दे, किंवा पश्चिम महाराष्ट्रात सातारा सांगली सोलापूर या ठिकाणी असणारी दुष्काळ कायमस्वरूपी दुष्काळची गावं. म्हणजे या ज्या सुविधा आम्हाला अगोदरपासून शिकवल्या जातात त्या इम्प्लिमेंटेशन कशा करायच्या शिकवल्या जात नाही, म्हणून या विघाती परिणामाला समोर जावं लागते. त्या सुविधा शिकवल्याबरोबर आम्हाला इम्प्लिमेंटेशन करण्याचे प्रायोगिक तत्वावर कसं मार्गदर्शन करते याकडे जरा भर द्यावी, याच मला सांगायचं. असं वाटतं का तुम्हाला की मुळामध्ये मुख्यमंत्री तुम्हीच सांगा की साधारणपणे ज्या पद्धतीनं तरुणाईबद्दल बोललं जातं, तरुणाईबद्दल फार मोठ्या आवाजात बोललं जातं, चर्चा केली जाते की तरुणच तारणहार आहेत वगैरे वगैरे, पण प्रत्यक्षात मात्र तरुणांना या सगळ्या कामासाठी योग्य पद्धतीनं त्यांचा उपयोग केला जात नाही, तो केला गेला पाहिजे असं वाटतं का? खरंच खऱ्या अर्थाने केला पाहिजे. कारण की आजकालचं जे राजकारण म्हटलं तर म्हणतो आपण की यूथ हा स्ट्रॉंग पॉईंट आहे, जो इलेक्शनमध्ये स्ट्रॉंग मुद्दा मांडू शकतो किंवा एखादा सरकार आणू शकतो. आज आपलं जे काही इन मंत्रिमंडळ आहे, आपण म्हटलं की सगळे प्रेमळ भावनाने सगळे प्रेमाने एकमेकाशी वागताय. खरंच सर आम्हाला सांगावं असं वाटतंय की आम्ही कोणाबरोबर कॉम्पिटिशन सर करत नाही आहे. आम्हाला खऱ्या अर्थाने खेडेगावात जाऊन काम करायचं आहे, आम्हाला शहरात जाऊन काम करायचं आहे. आमचे जे काही मंत्री आहे शहरावरून मला आठवलं, मी तुम्हाला तोडून मुद्दाम विचारतो. तुम्ही मगाशी धारावीबद्दल एक प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला, काय तुमची ती भूमिका SRA बद्दल? SRA बद्दल सर खऱ्या अर्थाने म्हणायचं झालं तर आज
धारावीसारखा विभाग असू द्या, वडाळ्यासारखा, आज मी वडाळ्यामध्ये राहतो. आज 10x10च्या खोलीमध्ये आम्ही राहतो. आमचं स्वप्न आहे सर, लहानपणापासून आम्ही ऐकत आलो की आम्हाला बिल्डिंगच्या खोलीमध्ये आम्हाला राहायला जायचं आहे, आम्हाला फ्लॅट मिळणार. पण सर ते SRA योजनेमध्ये असं काही अडकून पडलं आहे ती का. आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बिल्डरांच्या विळख्यात SRA अडकलं आहे. हे असं का झालं आणि असं शासन त्याला का होऊन देतं, हा आमच्या सगळ्यांचा, वडाळकरांचा आमचा प्रश्न आहे किंवा धारावीकरांचा आमचा प्रश्न आहे. त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांना तो प्रश्न विचारला होता. बरोबर. स्पोर्ट्स, तुमच्याकडे पुन्हा येतो मी. तुम्ही मगाशी उल्लेख केला क्रीडा आणि याच्या अनुषंगानं, शिक्षणाच्या अनुषंगानं. एक बघा, मी मगाशी ज्याप्रमाणे म्हटलो की सगळ्याच क्षेत्रांमध्ये नेतृत्वाची आवश्यकता आहे, पण ते आपल्याकडे विकसित होत नाही. म्हणजे ऑलिम्पिकला आपल्याकडे पदक जिंकणारे लोक निर्माण होत नाहीत. सगळीकडे ऑलिम्पिक असेल, ऑस्कर असेल, सगळीकडे जी अडचण आहे, याच्या संदर्भात सगळ्या क्षेत्रांमध्ये नेतृत्व विकसित करण्यासाठी क्रीडा क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, काय तुम्ही करणार आहात? निश्चितच नेतृत्व गुण हे प्रत्येक क्षेत्रामध्ये तेवढेच महत्त्वाचे असतात आणि तुम्ही आता मुद्दा काढलाय क्रीडा क्षेत्रामधला. हे बघा, तुम्ही महाराष्ट्राच्या अनुषंगानं आपण त्याच खाशाबा जाधवचं नाव आत्ताही घेतो आहोत. पुढे काय करायचं, तुम्ही काय करणार की नाही? हो, तसे त्या प्रकारच्या तरतुदी याच्यामध्ये आपण करण्यात आल्या आहेत. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे युवा धोरणामध्ये जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र किंवा त्या युवकांशी रिलेटेड आपण असे नवीन प्रोग्राम त्याच्यामध्ये ॲड केले आहेत. आणि तुम्ही आता जो स्पोर्ट्सचा उल्लेख केला, तर कालच्या दिवशी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपल्याकडे हॉकीपटू वाल्मिकी जे आले होते, त्यांनी एक खंत तिथे बोलून दाखवली. आता त्यांनी असं सांगितलं की त्यांना एक आश्वासन दिलं गेलं होतं की तुम्हाला एक फ्लॅट मिळेल, पण त्यांना तो अजूनही अलॉट झालेला नाही. ही आताची सत्य परिस्थिती आहे आणि कुठेतरी हे चित्र बदलायलाच हवं. कारण तुम्ही जर आश्वासन देतायत तर ती पूर्ण झालीच पाहिजेत. आणि जी स्पोर्ट्सची जी स्थिती आहे, म्हणजे आपण जर आता उदाहरण पाहिलं किंवा अशा आधीचा इतिहास पाहिला, तर प्रत्येक क्षेत्रामधून किंवा एखाद्या क्षेत्रामधून जो एखादा खेळाडू येतोय, त्याचं बॅकग्राऊंड तेवढं सक्षम नसतं जेवढं त्या लेवलला तिथे पोहोचण्यासाठी असावं लागतं. म्हणून त्या लेवलला पोहोचण्यासाठी, त्या क्षेत्रामध्ये पोहोचण्यासाठी त्याला आर्थिक सहाय्य किंवा त्या दृष्टीने अशी मदत उपलब्ध व्हावी. अगदी खरं. आता झोपडपट्टीत राहणारा संदीपसारखा मुलगा जर इंडचा मुख्यमंत्री होऊ शकतो, तर त्या आकांक्षा सगळीकडे आहेत आणि सगळीकडे जर या प्रकारच्या संधी मिळाल्या तर निश्चितपणे बदल होऊ शकतो. तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे? काय? आता माझ्या मित्र अनिल ढाकणेंनी जसं सांगितलं की स्पोर्टबद्दल, त्याच प्रकारे मी स्वतः एक स्पोर्टपटू आहे. मी 2दा इंटरनॅशनल लेवलला गेलेलो आहे. कुठला खेळ तुमचा? मी कराटेमधून खेळलेलो आहे. कराटेमधून वर्ल्डमध्ये मला 4th प्लेस भेटली. काही चुकलं तर माफ करा. म्हणजे नाही सर, तेच मी सिद्धेश शेळके ठाणे जिल्ह्याचा सिद्धेश शेळके ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री. मी स्वतः 2दा इंटरनॅशनल लेवलला गेलेलो आहे. त्यामध्ये मला वर्ल्डमध्ये 4th प्लेस भेटलेली. बरं. आणि त्यातून त्याच प्रकारे मी नॅशनल लेवलला पण गेलो, खेळलो. पण त्यानंतर असं म्हणजे होतं की मला आता म्हणजे मी तर पण आता स्पोर्ट्स सोडून मला खूप दुःखदायक असतं सांगण्यासाठी. मी स्वतः 2-2.5 वर्षाला तर म्हणजे मी माझ्या पाहिजे तसं कॉन्सन्ट्रेट त्याकडे नाही आहे. म्हणजे घरातल्यांचं थोडे प्रॉब्लेम, स्टडीचं, म्हणजे असं एखाद्या मुलाला. मला एक सांगा, तुम्ही बोला आता, मला एक सांगा की त्यांच्याकडे द्या. तुम्ही मला सांगा की खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नक्की काय करायला पाहिजे? सर, त्यांना योग्य प्रकारे असं मार्गदर्शन पाहिजे. पहिल्यांदा जेव्हा मग अशी युवराज वाल्मिकी सर आले होते, युवराज वाल्मिकी सर हे 21 वर्षाचे काहीतरी तरुण ते फुटबॉलपटू, हॉकीपटू झाले होते. त्यांना प्रश्न विचारले इन मिनिस्ट्रीमधले काही अधिकाऱ्यांनी, इन मिनिस्ट्रीतल्या मंत्र्यांनी काही प्रश्न विचारले होते की तालुक्या लेवलला, खेडेगावामध्ये आणि जिल्हा लेवलला हे वेगवेगळे कसं म्हणजे त्यांना मार्गदर्शन होते का? तर मार्गदर्शन होत नाही. त्यासाठी मार्गदर्शन व्हावं. आणि आता एक स्पर्धा परीक्षेचा जे क्रीडा व कल्याण, बरोबर, हाही मुद्दा महत्वाचा आहे. यांना काहीतरी बोलायचं आहे, बोला. आपला वेळ संपत आलाय, पण बोलत राहा. मी सन्मान गोळवलकर, मी पुण्याचा पालकमंत्री आहे. अरे म्हणजे पुण्याला थोर आहात, म्हणजे पुण्याचे पालकमंत्री आहात, म्हणजे थोर आहात तुम्ही. कसं सांभाळता पुणे तुम्ही? वा. बस, बोला. ईंची शक्ती आहे की मी पुण्याचं पालकमंत्री पद सांभाळू शकतो. बरोबर. आणि पुण्याचा अगदी जिव्हाळ्याचा विषय शिक्षण, म्हणजे शिक्षणाचं माहेरघर पुणे आहे. बरोबर. तर त्या बाबतीत मी काही इथे मांडलं. जसं शिक्षण विधेयक आमचं मंजूर होतं, त्याच्यात काही तरतुदी मांडल्या. त्यात एक होतं की फोकस तसा अभ्यास असला पाहिजे. त्या ठरावात पहिल्यांदा एक बाब होती, अशी एक होती की कला शाखेलाही गणित हे कंपल्सरी पाहिजे. तर त्याच्या विरोधात मी बोललो आणि ती तरतूद आमच्या शिक्षण मंत्र्यांनी मान्य केली. बरं, काय तरतूद काय होती ती? की कला जो शाखा आहे त्यालाही गणित कंपल्सरी केलं पाहिजे. तर काय त्रास आहे हा? कशामुळे केलं पाहिजे? अवघडच आहे. मग असं असेल तर गणित विषय ज्यांना करायचा आहे त्यांना पण कला कंपल्सरी केली पाहिजे. हे कठीणच आहे. म्हणजे मग नंतर आम्ही त्याच्यावरती असा तोडगा काढला की अगदीच कोणाला कलाही आवडते आणि गणितही आवडतं, तर मग त्यांना ऑप्शनल म्हणून गणित ठेवता येईल.
म्हणजे जर आवडत पुणेकर आहेत ना सोपं आयुष्य अवघड करून टाकतात. काय गरज आहे का कला विषयाला गणित कंपल्सरी करावं, याला काही लॉजिकच नाही. नाही मी तो त्याच्या विरोधात बोललो. हो ना, पण हा नाही मी विरोधात हो, पण विरोध केला का सांगा ना मग. मी सांगितलं की कला म्हणजे आपण म्हणतो की दरवेळेला की अर्जुनाला नेहमी पोपटाचा डोळाच दिसला, पण जर आपण कला शाखेलाही गणित ठेवत असतो तर या उदाहरणाचा आपण पोपट केला असं होईल. क्या बात आहे, क्या बात आहे. याला म्हणतात पुणेकर. तुम्ही आता एक करा पालकमंत्री, तुम्ही पालकमंत्री म्हणून अशी घोषणा करा की सर्वोत्तम पुणेरी पाटीलला बक्षीस, अशी काहीतरी तुम्ही योजना जाहीर करा. आमच्या मध्ये पाट्या टाकत नाही कोणी. अरे क्या बात आहे, क्या बात आहे. श्रीराम सर हे म्हणजे बस पुणेकर म्हणजे काही कोट्याधीश पुणेकर आहेत. बरं, ही सगळी चर्चा, सगळ्या गप्पा अतिशय महत्त्वाच्या. आणखी हात वर होत आहेत, आणखी बऱ्याच जणांना विचारायचं आहे, काही बोलायचं आहे. मी बाहेर गेल्यानंतर माझं जरा कठीण दिसतंय, कारण बऱ्याच जणांना बोलायची संधी मिळाली नाही. पण हे सभ्य मंत्री, सभ्य आमदार असल्यामुळे तसं काही फार त्रास देणार नाहीत. पण मुळामध्ये प्रत्येकाला बोलायचं आहे. आपण बघतो की संसदेमध्ये मौनी बाबा खासदार अशी यादी आम्हाला छापावी लागते की 5 वर्ष संसदेमध्ये होते आणि तरी 5 वर्षामध्ये अवाक्षरही बोलले नाहीत, अशा याद्या आपण छापत असतो. आणि इथे मात्र 2 दिवसांच्या या अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीनं लोक विचारतायत, बोलतायत, आणि एवढं होऊनही आम्हाला आणखी बोलायचं होतं असं प्रत्येकाला वाटतंय. आणि तुम्ही मगापासून ऐकता आहात, बघता आहात की हे सगळं जे बोलणं आहे, चर्चा आहे, ती केवळ भाषणबाजी नाही आहे. त्यामध्ये अभ्यास आहे, सर्वेक्षण आहे. त्यांना असं वाटतं की आपल्याला काहीतरी बदलायचं आहे. लगेच अख्खं जग त्यांना कळलं आहे असा दावा तेही करणार नाहीत, कोणीच करू नये. त्यांच्या हातामध्ये महाराष्ट्र सुरक्षित आहे असाही दावा आपण अजिबात करणार नाही. आणखी अभ्यासाची, आणखी तयारीची आवश्यकता आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ही तयारी खूप महत्त्वाची आहे, ते आणखी करत राहतील. पण ज्या दिशेनं पहिलं पाऊल पडलेलं आहे ते मात्र अभिनव आहे. हा महाराष्ट्रातला, देशातला कदाचित पहिला प्रयोग असेल की या पद्धतीनं तरुण उभे राहत आहेत, महाराष्ट्र बदलण्यासाठी पुढे येत आहेत, एक मंत्रिमंडळ तयार होतं आहे, अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनामध्ये या प्रकारची मांडणी होते. ही सगळी भूमिका, ही सगळी चर्चा खूप महत्त्वाची आहे. आणि खरंच कुछ बात है की हस्ती मिटती नाही यहाँ की, असं वाटावं असा आजचा क्षण आहे की एवढं सगळं वाटतं की हे सगळं वाईट चाललंय, हे कोसळेल, ते कोसळेल, पण तरीही ते कोसळत नाही, पुन्हा उभं राहतं. का उभं राहतं? या प्रकारचे आश्वासक प्रयत्न अवतीभोवती होत असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की कितीही प्रश्न असले, कितीही अडचणी असल्या तरीसुद्धा महाराष्ट्राचं भवितव्य उज्ज्वल आहे असं सांगणारी ही सगळी तरुणाई हे आहे, असं सांगणारा हा सगळा सोहळा आहे, हा सगळा खटाटोप आहे. या सगळ्याच मंत्र्यांचे, मुख्यमंत्र्यांचे, उपमुख्यमंत्र्यांचे, सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8 वाजता. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्रास.